नमस्कार. आजची 7वी क्लिप एकनाथ महाराजांचे अप्रतिम भजन या बखरीतील 18व्या लेखाचे वाचन आपण पुढे सुरू करीत आहोत. काल आपण गोंदवलेकर महाराजांनी लेखकाला दिलेला दृष्टांत ऐकला. त्या अभंगाच्या पहिल्या ओळीचा अर्थ पाहायला आपण सुरुवात केली आहे. त्यापुढे आज ऐकूया. वाचक स्वर संध्या जोशी, मुंबई. पहिल्या ओळीचा अर्थ पुढे सुरू. पहिली ओळ आहे, आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. जो देवाशी तादात्म्य पावलेला आहे त्याची काळजी मग भगवंतालाच असते. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात एक श्लोक आहे जो श्री स्वामी समर्थांच्या आवडीचा होता. देह सोडण्या अगोदर त्यांनी याच श्लोकाची सर्वांना आठवण करून दिली होती. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम. 9व्या अध्यायातला हा 22वा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे, जे अनन्यप्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात त्या नित्य माझे चिंतन करणाऱ्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पण सर्रास असे का घडत नाही? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे आपण त्या जबर निष्ठेला कमी पडतो. आपल्या मनामध्ये प्रापंचिक गोष्टी, संसारातल्या कटकटी, चिंता इतक्या तुडुंब भरलेल्या असतात की देवाला आपल्या अंतःकरणात पाऊल ठेवायला जागाच असत नाही. देवाचे मंदिर असे गीत गायचे, पण प्रत्यक्षात मात्र त्याला जागाच नाही, अशी परिस्थिती आहे. चिंता आणि चिता यांच्यात एक अनुस्वाराचाच फरक आहे, पण दोहोंची करामत दांडगी आहे. मरणानंतर ते कलेवर, चित्तेवर जाळले जाते, पण चिंता मात्र जिवंत असतानाच सतत जाळत असते. परंतु नामस्मरणात जो अहोरात्र घडलेला आहे त्याची काळजी मात्र भगवंतालाच घ्यावी लागते. भगवंतांनी तसे आश्वासनच देऊन ठेवले. आर्थ आकेला नेहमीच प्रतिसाद देण्याचे त्यांचे ब्रीदच आहे व ह्याची अनेक उदाहरणे आहेत. पौराणिक काळात प्रल्हादाचे वाक्य खरे करण्यासाठी देवाला नृसिंहाचा अवतार धारण करावा लागला. महाभारतातील द्रौपदीच्या उदाहरणाला तोडच नाही. जगात आपल्याला कोणीच मदत करू शकणार नाही असा आक्रोश भगवंतासाठी केल्यावर त्याला प्रकट व्हावेच लागले आणि मदतीचा हात द्यावाच लागला आणि तिचं रक्षण झालं. हल्लीच्या काळातल्या उदाहरणात ब्रह्मानंद स्वामी षडशास्त्र प्रवीण आणि मोठे पंडित म्हणून त्यांचा काशीत सत्कार झाला होता. परंतु सद्गुरू शोधण्याची त्यांची तळमळ पाहून देवच त्यांच्या मदतीला आला आणि दुसऱ्या भेटीतच गोंदवलेकर महाराजांची कृपा लाभून सहजच मोक्षप्राप्ती झाली. सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे रामनाम प्रसाराचे काम कर्नाटकात त्यांनी जोमाने केले आणि अखंड नामस्मरणाचा आदर्श घालून दिला. असा अखंड जप झाल्यानंतर हम बैठे आराम, राम हमारा जप करे अशी स्थितीही येऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे रामबाईंचे. नर्मदा किनारी मोरटक्क्याला त्यांचा आश्रम आहे. लहानपणीच विधवा झाल्यामुळे जीवन निरर्थक झाले. अशावेळी दीक्षेचा लाभ होऊन त्या आश्रमात आल्या व त्यांचा इतका असंख्य जप झाला की त्या पूर्णत्वाला पोचल्या. देवालाच त्यांच्या मदतीला यावे लागले आणि त्यांचे नावच बदलून गेले. लोक त्यांना रामबाई म्हणूनच ओळखत होते. त्यांना मुद्दाम भेटण्यासाठी इंदौरचे माधवनाथ महाराज आले आणि त्या दोघांच्या भेटीमध्ये आनंदाचा कल्लोळ झाला. त्यांच्या रामप्रीतीसाठी नाथ महाराजांनी रघुवीर तुम्हारे दर्शन बिना अखिया प्यासी हे करुण रसपूर्ण भजन म्हटले आणि भेटीचा कळसच ठरला. माझा भाऊ आलाय असा रामबाईंनी प्रेमाने सर्वांना सांगितले. नाथ महाराज म्हणाले,
बाई पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत. त्यांच्या रोमरंध्रातून रामनाम चालू आहे. जे इकडे आहे तेच तिकडे आहे, असे हर्षोद्गार त्यांनी काढले. भक्तांची चिंता पूर्ण व्हावून सर्व गोष्टी भगवंतांनी घडवून आणल्या. आता दुसऱ्या ओळीत नाथ महाराज म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्यांना सुचवायचं आहे की हा संसार द्वंद्वानी पूर्ण भरलेला आहे. दिवस रात्र, ऊन सावली, कडू गोड, सुख दुःख अशा सतत बदलणाऱ्या हिंदोळ्यावरच आपल्याला प्रपंचात कायम प्रवास करावा लागतो. आपल्याच प्रारब्धामुळे बऱ्या वाईट गोष्टींचा मारा सतत चालू असतो. सतत बदलत राहणे हा निसर्गाचा नियमच आहे. अशा येणाऱ्या चढ उतारांना कोणी थांबवू शकत नाही. धैर्याने सामना करायला शिकले पाहिजे. पैशाची अडचण, घराची आपत्ती, मुलांचे शिक्षण, लग्न कार्य, आजारपण, दवाखाना, अपघात, मृत्यू अशा अनेक गोष्टींचा प्रत्येकालाच केव्हा ना केव्हा सामना करावा लागतो. प्रपंच म्हणजे एक मोठी शाळा आहे आणि आपण विद्यार्थी आहोत. ही भूमिका घेतल्यास थोडे समाधान टिकू शकते. कारण काय तर या साऱ्या गोष्टी लक्ष्मीचा पती विष्णूच्या संमतीने झालेल्या आहेत. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. योग्य अयोग्य, इष्ट अनिष्ट हे सर्व त्यांना माहीतच आहे. प्रत्येकाला कायम सुख कधीच मिळू शकत नाही, हे आपण पाहतोच. म्हणून आलेले प्रसंग शांतपणे संयमाने सहन करण्याच्या अभ्यासालाच तितिक्षा असं म्हटलंय. हा दैवी गुण आपल्या अंगी बाणवायचा आहे, तरच पुढची स्थितप्रज्ञ अवस्था ईश्वरी कृपेने प्राप्त होते. आपण म्हणतो की एक गवताचे पाते देखील त्याच्या इच्छेशिवाय हलत नाही. कुणाच्या संसारात एकदम दुःख येते, कुणाचा संसार एकदम सुधारतो. हे देखील त्याच्याच मर्जीनुसार चालत असणार. फक्त आपल्याला त्याविषयी निश्चितपणे सांगता येणार नाही. आपण कसे वागावे हे या उदाहरणावरूनच ज्ञानेश्वरीत सुचवले आहे. अध्याय 12व्या मध्ये, माळिये जेऊ नेले तेऊ ते निवांतच गेले, तया पाणिया ऐसे केले हुवा वेगा. अर्थपूर्ण होऊये. पाणी जसे माळी नेईल त्याप्रमाणे तक्रार न करता वाहत जाते. बाजूला बांध असेल किंवा नवीन तयार केलेला असेल त्याप्रमाणे, म्हणजेच वाट तयार केली असेल त्याप्रमाणे वाहणे, एवढेच काय ते पाण्याचे काम शिल्लक राहते. त्याचा परिणाम भक्त निराभिमानी होऊन जे काही बरे वाईट घडते ते आपल्या भल्याकरताच घडते आहे यावर विश्वास ठेवून शांत होतो. त्याबरोबरच आपले खरे देवदूत मित्र कोण आहेत व कोण नाहीत हेही लक्षात येते. याचा अर्थ अशा परिस्थितीत आपण प्रयत्न करूच नाहीये का? त्याचे उत्तर असे की देवावरची श्रद्धा ढळू न देता आपल्या शक्तीप्रमाणेच प्रयत्न जरूर करायला हवेत. आणि ते झाल्यानंतर मात्र ज्या गोष्टी घडतात त्यांचा बिनतक्रार स्वीकार पण केला पाहिजे. तिथेच नीट समजून येते की सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होऊ शकत नाहीत. म्हणूनच तर गीतेत निष्काम कर्माविषयी एवढे विवेचन आहे. फलाशा सोडून कर्तव्य प्रामाणिकपणे करीत राहणे हेच आपल्या फक्त हाती आहे. फळ मिळणे आणि न मिळणे हे ईश्वराधीन आहे. ह्याची जाणीव पक्की असेल तर समाधानाने आयुष्य जगायला मदत होते. गीतेतला आणखी एक श्लोक महत्वाचा आहे. सुख दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयौ ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसी. सुख दुःख, दुसऱ्या अध्यायातला 38वा श्लोक आहे हा. सुख दुःख जय पराजयाचा विचार न करता युद्धाला तयार राहिलास तर तुझे कुठलेच पाप नाही, असे अर्जुनाला भगवंतांनी समजावून सांगितले आहे. आलेला प्रसंग भगवंताला
माहीतच आहे की याबाबत नामदेवांच्या ओव्या अर्थपूर्ण आहेत. जैसा वृक्ष नेणे मान अपमान, तैसे ते सज्जन वर्तताती. देऊनिया पूजा प्राणी जे करीती, त्याचे सुख चित्ती तया नाही. अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती, तया न म्हणती छेदू नका. निंदा स्तुती सम मानितीचे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. नामा म्हणे त्यांची मजोय भेटी, जीवाशिवा गाठी पडूनी जाया. वृक्षाची पूजा केली तरी अभिमान नाही, कोणी फांद्या तोडल्या तरी विरोध नाही. अशा दैवी गुणाने मंडित असे साधक बनल्यावर अत्युच्च अनुभवाचा तो अधिकारी बनतो, असे रामकृष्णानेही म्हटले आहे. ते पुढे म्हणतात, मीठ जसे पाण्यात विरघळून जाते, कापूर पेटल्यावर काहीच जसं शिल्लक राहत नाही, तसा साधक निर्मळ झाल्यावर ज्योती ज्योत मिसळून जाते. त्याला निश्चितच जाणवते की परमेश्वर सर्व जाणतो आहे आणि माझी काळजी पण तोच घेतो आहे. या ठिकाणी आपण थांबूया. उद्या पुढच्या ओळीमध्ये जी तिसरी ओळ आहे की सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही, याचा अर्थ उद्या ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.